जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे नागपुरातून. नागपुरात जिल्हास्तरीय कार्यशाळा व आदर्श ग्रामपंचायत अधिकारी व सुंदर गाव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपले विचार व्यक्त करत आहेत. भारत माता की. का असा आवाज? असं कसं चालणार आहे नागपूर जिल्हा? भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या या कार्यशाळेला उपस्थित महाराष्ट्राचे वित्त नियोजन आणि 6 खात्याचे राज्यमंत्री माननीय आशिष जयस्वालजी, आपले लोकप्रिय आमदार आशिष देशमुखजी, माननीय टेकचंद सावरकरजी, माननीय जिल्हा परिषदेचे सीओ विनायक महामुनीजी, कमल किशोर फुटाणेजी, वर्षाजी गौरकर, कपिलजी कडोले, विपुलजी जाधव, कुमिदुनी हाडोळे, कैलासजी घोडके, या ठिकाणी उपस्थित आपले सर्व माननीय सरपंच, माननीय सर्व ग्रामविकास अधिकारी, आपले सर्व खंड विकास अधिकारी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर्स, विस्तार अधिकारी, जिल्हा परिषदेचे सर्व आपले डिस्ट्रिक्ट हेड्स, जिल्हास्तरीय यंत्रणेचे सर्व अधिकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी. खरं तर या राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींचं सरकार सत्तारूढ झाल्यानंतर आणि माननीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, आपले उपमुख्यमंत्री अजित पवारजी, असं महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या राज्याला 100 दिवसामध्ये या राज्याला कशी दिशा दिली पाहिजे, प्रशासकीय दिशा कशी असली पाहिजे आणि विकसित राज्य म्हणून कशी दिशा असली पाहिजे, याकरता 100 दिवसाचा एक कार्यक्रम या राज्यामध्ये आयोजित झाला. मला या ठिकाणी अभिमानाने सांगत आहे, मी जिल्हा परिषदेच्या आपल्या या संपूर्ण वर आणि खाली बसलेल्या संपूर्ण सरपंचापर्यंतच्या टीमचं, माननीय सरपंच, ग्रामविकास अधिकारी, आपलं सर्वांचं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिल्हा परिषदेचे यशस्वी सीओ, मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये नागपूर जिल्हा परिषदेचा 2रा क्रमांक या ठिकाणी आला. त्याबद्दल मी आपल्या जिल्हा परिषदेचं अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी आलो आहे. आणि मग माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळातील सहकारी यांनी विचार केला की 100 दिवसात तर राज्याने वेगवेगळ्या विभागांनी आपापल्या जे पॅरामीटर ठरले त्या पॅरामीटरप्रमाणे काम केलं, त्या पॅरामीटरप्रमाणे मार्किंग घेतलं, त्या पॅरामीटरप्रमाणे सर्वच राज्यातल्या 48 विभागामध्ये ही स्पर्धा झाली. राज्यातल्या 48 विभागांनी, ग्रामविकास असेल, महसूल असेल, नगरविकास असेल, आणि त्यातनं मग प्रथम क्रमांक, 2रा क्रमांक सर्व स्तरावर त्या ठिकाणी देण्यात आले. आणि मला अभिमान या दुसऱ्या गोष्टीचा आहे की जेव्हा 150 दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला आणि या 150 दिवसाच्या कार्यक्रमात जे पॅरामीटर ठरले होते ग्रामविकासाचे आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचे पॅरामीटर जिल्हा परिषदेला दिले होते, त्या सर्व पॅरामीटरमध्ये या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक नागपूर जिल्हा परिषदेचा आला. याबद्दल मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आपल्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर मला अभिमान आहे या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेने परवा जेव्हा माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी सातनवरीला आले तेव्हा सातनवरी या ठिकाणी जर बघितलं असाल
माझी विनंती राहणार आपल्या सर्व सरपंच आणि सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांना, आपण अनेक प्रवास करतो, पण 7 नवरीला आता आपल्या जिल्ह्यात जाऊन बघा, सर्वांनी गेलंच पाहिजे। ज्या पद्धतीचं जगामध्ये ट्रान्सफॉर्मेशन सुरू आहे आणि आपल्या देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारत 2047चा संकल्प केला आहे। विकसित भारत 2047चा ग्रामविकासचा संकल्प झाला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी विकसित महाराष्ट्र 2029, विकसित महाराष्ट्र 2035 आणि विकसित महाराष्ट्र 2047चा संकल्प करताना स्मार्ट इंटेलिजन्स विलेज म्हणजे स्मार्ट इंटेलिजंट विलेज तयार झालं। तर इंटेलिजंट विलेज म्हणजे या ठिकाणी सर्व जे गावातलं संपूर्ण विकासाचं जे मॉडेल आहे ते विकसित करायचं असेल तर तंत्रज्ञानाच्या आधारावर, एआयच्या आधारावर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावर गावाचा विकास कसा करू शकतो आपण, याचा उत्तम उदाहरण या महाराष्ट्रातलं पहिली ग्रामपंचायत म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रात हा जो यशस्वी प्रयोग आणि यशस्वी त्या ठिकाणी या आपल्याला स्मार्ट विलेजची सुरुवात झाली, त्या स्मार्ट विलेजमध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये याचं पहिलं काम 7 नवरीला सुरू झालं। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी, मी मागच्या आठवड्यामध्ये 7 नवरीला जेव्हा उद्घाटनाला गेलो, जवळपास 35च्या वर वेगवेगळ्या कंपन्यांनी आणि IT रिलेटेड कंपन्या म्हणजे शेतीवरच्या शेतातला पंप असो, शेतीमध्ये फवारणी असो की शेतीमधले प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याकरता करावयाचं विकसित तंत्रज्ञान असो किंवा आपल्या शहर त्या गावाचं संपूर्ण CCTV सर्व्हिलन्स असो, त्या गावाची संपूर्ण सुरक्षा असेल, त्या गावामध्ये AI बेस्ड स्ट्रीट लाईट असेल, AI बेस्ड त्या ठिकाणी वॉटर क्वालिटी असेल, म्हणजे अशुद्ध पाणी शुद्ध करण्यापासून गावाची सुरक्षितता, गावाच्या प्रत्येक योजना, केंद्र सरकार राज्य सरकारने केलेल्या सर्व योजना या 7 नवरीमध्ये AI बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावर स्मार्ट इंटेलिजंट विलेज म्हणून या ठिकाणी करण्यात आल्या। आज सुरुवात 7 नवरींनी केली आहे, पण ती सुरुवात जशी पहिला नंबर पावनगावचा आला, बाकी इतर ग्रामपंचायतीने क्रमांकात जवळपास मोठ्या बक्षिसे या ठिकाणी आहेत। माझी विनंती आज आहे की आपल्याला 7 नवरी बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावर 7 नवरी सारख्या सर्व ग्रामपंचायती नागपूर जिल्ह्यातल्या झाल्या पाहिजे। याकरता या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण या 7 नवरी विलेजच्या माध्यमातून आपण आपल्या गावाला सुद्धा सुविधा देण्याकरता आणि आपल्या गावाला सुद्धा आता आपली त्याची ही प्रयोग सुरू करायचा आहे, याकरता या कार्यशाळेतून आपल्याला काम सुरू करायचं आहे। म्हणजे मी महामुनीला हे सांगेल आपल्या सीओना की यावर्षी किमान 50 तरी ग्रामपंचायत 7 नवरी पॅटर्नच्या झाल्या पाहिजे। याकरता प्रत्येक आपल्या तालुका पंचायत समितीतनं 3-3 तरी ग्रामपंचायती या ठिकाणी या आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून त्याची निवड केली पाहिजे। ग्रामपंचायतच्या वेगवेगळ्या योजनेचं कन्व्हर्जन करून काही DPC फंडातनं, काही कुठल्या योजनेतनं किमान 50 ग्रामपंचायती यावर्षी 26-27 मध्ये, जे 25-26, 26-27 या 2 वर्षामध्ये 7 नवरी पॅटर्नच्या 50 ग्रामपंचायती करण्याकरता आपण या ठिकाणी त्याची निवड आज केली गेली पाहिजे। माझं नेहमीच मान्य जयस्वालजी असतील, आम्ही सर्व जेव्हा DPCत बसतो तेव्हा जेव्हा या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा विषय आला तेव्हा मी माननीय महामुनीजींना म्हटलं की जी कार्यशाळा तुम्ही घ्याल त्या कार्यशाळामध्ये खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाच्या पॅरामीटरवर काम झालं पाहिजे। आशिष जयस्वालजींनी खरं सांगितलं। मी जेव्हा 5 वर्ष मागचे पालकमंत्री होतो तेव्हाही आणि आताही सिमेंट रोड, गट्टू, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, रोजगार हमी एवढंच काम चालू आहे, बाकी काही पॅरामीटरची चिंता नाही आहे। आणि मी ठरवलं, आशिषजी तुम्ही ठरवलाय, सर्वांनी ठरवलाय, एकही पैसा गट्टू लावायला भेटणार नाही, एकही पैसा सिमेंट रोडला भेटणार नाही आहे। यावर्षी
ग्राम विकासाचं खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं जे पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरवर काम करायचं आहे. ते पॅरामीटर गट्टू नाही आहे, सिमेंट रोड नाही आहे. ते पॅरामीटर आहे तर अंगणवाड्या चांगल्या झाल्या पाहिजे. आज मला अभिमान आहे की महाराष्ट्रातली सर्वात चांगली अंगणवाडी आपली ती अंगणवाडीमध्ये मी जेव्हा प्रेझेंटेशन घेतलं वडधामण्याची, काय अंगणवाडी आहे, जाऊन बघा अंगणवाडी कशी असते वडधामण्याला. आहे का वडधामण्याचे कोणी सरपंच? वडधामण्याचे सरपंच साहेब आहेत का? टाळ्या वाजून अभिनंदन करा त्यांचं. भारतातली पहिली आहे अंगणवाडी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अंगणवाडी आहे. बक्षिसं मिळतात, बक्षिसं यांनाही मिळाले पाहिजे. काय अंगणवाडी केली आहे त्यामध्ये ज्या पद्धतीचं अंगणवाडीचं म्हणजे एखाद्या विद्यार्थी, एखादा तो अंगणवाडीचा छोटा मुलगा किंवा मुलगी त्या अंगणवाडीत गेल्यानंतर ती घरी जाण्याची त्यांना आवड नाही आहे. अंगणवाडीत गेले असलेला मुलगा मुलगी छोटा बाळ ते घरच विसरून जातो. तो ते अंगणवाडीला घर समजतो. आता इतकं सुंदर. आणि किती पैसे खर्च केले? 19,60,000 19.5 म्हणजे 19,50,000 बरोबर आहे महामुनीजी? मला अभिनंदन करायचं. 19,60,000 ना, 13 लाख जास्तीत जास्त 20 लाख पुन्हा पण 6 लाख पुन्हा. मला हे सांगा, जर वाना डोंगरी सारख्या आपल्या वडधामण्यासारख्या जर तुम्ही विचार करा, वडधामण्यासाठी अंगणवाडी आपल्या गावात का राहू नये? जर आपल्याला खरंच चित्र बदलवायचं असेल ना तर वडधामण्याची अंगणवाडी जाऊन बघा. त्या अंगणवाडी आणि माननीय मी या ठिकाणी महामुनी साहेब जे प्रस्ताव पाठवाल, एकही सिमेंट रोड गटपूजा पाठवायचा नाही, शहीद करायची नाही. जेव्हा जिल्हा परिषद निवडून येईल तेव्हा बघू, जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे येतील तेव्हा काय करायचं बघू. पुढचे 5 वर्ष मी आशिष जयस्वालजी आम्ही सर्वांनी ठरवलं आहे या राज्यामध्ये नागपूर जिल्हा परिषदमध्ये 5च पॅरामीटरवर काम करायचं. त्यातलं पहिलं काम यावर्षी तर मी विनंती करेन तुम्हाला 100 अंगणवाड्या या वडधामण्यासारख्या तुम्ही या नागपूर जिल्ह्यात करा. वडधामण्यासारख्या 100 अंगणवाड्या म्हणजे 50 विलेजेस 7 नवरी नाही 100 अंगणवाड्या सांगा ना. वडधामणा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. वडधामणा तुम्ही सर्वांनी वडधामण्याची अंगणवाडी बघून या आणि ही अंगणवाडी आपल्याकडे झाली पाहिजे याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. खरं तर या ठिकाणी तिसरा अत्यंत महत्त्वाचा विषय आम्ही निवडला आहे की या ठिकाणी आपल्याला आरोग्य गावाचं. आता आरोग्यामध्ये आपल्या आशा सेविका असतील, आपल्या अंगणवाडी सेविका असतील, आपल्या गावाचं जर आरोग्य चांगलं नसेल, आपल्या गावामध्ये जर त्या ठिकाणी आरोग्याच्या सोयी उपलब्ध नसतील, यावर्षी संपूर्ण जे समृद्ध ग्राम अभियानाचे पंचायत राज अभियानाचं जे महत्त्वाचं जे मॉडेल आहे ते हेल्थ आहे. आपल्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या सोयी मिळाल्या पाहिजे याकरता करावयाचं काम, याकरता करावयाचा खर्च. मी महामुनीजीला सांगतो, यावर्षी तुम्ही जेवढे पैसे मागा हेल्थसाठी, मायनिंग फाउंडेशन असतील आशिष जयस्वालजींनी सांगितल्याप्रमाणे किंवा आमची डीपीसी असेल, यावर्षी आम्ही जास्तीत जास्त पैसा हा हेल्थवर देणार आहे, आरोग्याच्या व्यवस्थेवर उभ्या करणार आहे. मग स्मार्ट पीएससी असतील, त्या ठिकाणी हेल्थ वॉर रूम असेल, पीएससीचे सेंटर असतील, सब सेंटर असतील. म्हणजे अशी परिस्थिती आहे, डॉक्टर आहे तर पेशंट नाही आहे, पेशंट आहे तर डॉक्टर आहे, डॉक्टर आहे तर त्या ठिकाणी दवाई नाही आहे, दवाई आहे तर त्या ठिकाणी कोणी यायला तयार नाही आहे. जे लोकांची मानसिकता आली की त्या पीएससी सेंटरला जाऊन मरायचं आहे का? विश्वास जो गेला आपल्या पीएससीचा, विश्वास जो गेला सब सेंटरचा, तो विश्वास परत आणण्याचं काम यावर्षी नागपूर जिल्हा परिषदला करायचं आहे. प्रत्येक बिमार व्यक्तीला वाटलं पाहिजे की मी जिल्हा परिषदच्या पीएससी सेंटरला किंवा उपकेंद्रामध्ये गेलो तर माझी प्रकृती चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. ही जे विश्वास आपल्याला या ठिकाणी गेलेला आहे तो परत आणण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे.
याकरता आपल्याला हेल्थवर या ठिकाणी या अभियानांतर्गत काम करायचं आहे. तिसरं पॅरामीटर शिक्षणाचं आहे. मी परवा अमरावतीमध्ये मी पालकमंत्री आहे. जयस्वालजी, अमरावतीच्या अभिनंदन करतो मी महानगरपालिकेमध्ये जे प्रायव्हेट शाळेत ॲडमिशन मिळतं, पण अमरावतीच्या महानगरपालिकेच्या शाळेत ॲडमिशन मिळत नाही. गव्हर्नमेंट शाळेत अमरावतीच्या 4 झेडपी शाळा आहेत. त्या 4 झेडपी शाळेत ॲडमिशन मिळत नाही. प्रायव्हेट शाळेत खाली पडलेल्या आहेत. ते प्रायव्हेट शाळा खाली आहेत आणि जिल्हा परिषद शाळा फुल आहे. महानगरपालिकेची शाळा फुल आहे, प्रायव्हेट शाळा खाली आहे. म्हणजे अमरावती महानगरपालिकेच्या गव्हर्नमेंट शाळेमध्ये, शासकीय शाळेमध्ये नंबर लावण्याकरता 1 वर्ष वेटिंग आहे. आपल्याला आपल्या शाळा सर्व, आपली जिल्हा परिषदची शिक्षण व्यवस्था, मला तर या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे महामुनीजी आपल्या जिल्हा परिषदच्या टीमचं की आपण ICT लॅब करतो आहे. CB रमन स्कूलचा आपण त्या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. AI लॅब आपण तयार करतो आहे. रोबोटिक लॅब आपण तयार करतो आहे. ॲस्ट्रोफिजिक्स लॅब तयार करतो. मला या ठिकाणी खूप भरपूर सांगायचं आहे, पण वेळ नाही आहे तेवढा. या वर्षी आणि पुढच्या 5 वर्षात 2029 पर्यंत जो पैसा खर्च होईल तो शिक्षणावर खर्च होईल. जिल्हा परिषदच्या शाळेची अशी आपल्याला परिस्थिती करायची आहे, जर बाजूला प्रायव्हेट शाळा असेल तर विद्यार्थी प्रायव्हेट शाळा सोडून जिल्हा परिषद शाळेत आले पाहिजे. ही व्यवस्था उभी करायची आहे. याच्याकरता आपल्याला काम करायचं आहे. या ठिकाणी तिसरं पाणी पुरवठा योजना. इथं तर फारच कार्यक्रम आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. जलजीवन नावाने बट्ट्याबोट झाला, आता हे दुरुस्त करायचं आहे. या 5 वर्षामध्ये जलजीवन सहित जेवढे काही नळ योजनेचे पॅरामीटर आहेत ते आपल्याला शुद्ध पाण्यावर आणायचे आहे. याकरता आम्ही DPCच्या सर्व आशिषजी, मी, कारण मुख्यमंत्र्यांनी अशा सूचना दिल्या आहेत या जिल्ह्यामध्ये खरं तर काही काम करायचं तर पिण्याच्या पाण्याच्या पॅरामीटरवर करायचं आहे. शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे आणि मग शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. त्याकरता जे काही पैशाचं कन्व्हर्जन आहे, म्हणजे कधी कधी वाईट वाटतं शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या नावानं RO घेतले. RO तर ROमध्ये महामुनी साहेब तुम्ही यायचे होते. आशिष जयस्वालजीने कसा माहिती आहे, 3 लाखाचा RO 10 लाख रुपयात घेतला. म्हणजे मी काही कोणावर टीका करत नाही, पण पिण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला वाटतं की पिण्याच्या पाण्यामध्ये भ्रष्टाचार झाला पाहिजे का? लोकांना प्यायचं पाणी द्यायचं, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा होणे. खरं तर जलजीवनमध्ये ना आपल्याला आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनेमध्ये महामुनीजी, मी आता कुणावर आरोप प्रत्यारोप करत नाही, पण आपल्याला सर्वात जास्त काम या नागपूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवर करायला लागणार आहे. या जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पिण्याचं पाणी शुद्ध असलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशुद्ध पिण्याचं पाणी लोकांना मिळू नये याची काळजी सर्व ग्रामपंचायतनी या पंचायत राज अभियानात घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी शेवटचं माझी इच्छा आहे, कारण तुम्ही सर्व भेटले पाहिजे म्हणून आज भेटलेचं सांगतोय. आम्ही वेगळी ग्रामपंचायतची बैठक घेणार होतो, सर्व सरपंचाला बोलणार होतो, पण आज तुम्ही आलेच आहे. या जिल्ह्यामध्ये 90% कोल्हापुरी मृदसंधारण जलसंधारणाचे बंधारे बंद पडलेले आहेत, मेलेले आहेत. म्हणजे बंधारा बांधला पण पाणी थांबत नाही. आज काटोल नरखेडची परिस्थिती बिकट झाली आहे. 800 फुटावर खाली पाणी गेलं आहे. रोज पाणी उपसतो आपण, पण पुनर्भरणाची काही व्यवस्था आपण करत नाहीये. 30-30, 40-40 वर्षापासून बंधारे बनलेले आहे, पण त्या बंधारे पाणीच साठत नाहीये. त्यामुळे महामुनीजीला माझी विनंती आहे की यावर्षी जर खरं काम करायचं असेल आपल्याला तर जलसंधारण, मृत बंधाऱ्याला जिवंत करणे, मेलेल्या बंधाऱ्याला जिवंत करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. एकही नवीन बंधारा यावर्षी पाठवायचा नाही, नवीन बंधारा एक करायचा नाही. पण 6000 जुने बंधारे जे बंद पडलेले आहेत, आशिष जयस्वालजी, मी काल अभ्यास केला, 6000 बंधारे बंद पडलेले आहेत जुने. तुम्ही सरपंचांना माझी विनंती आहे की आपल्या गावातले जेवढे बंधारे जुने आहेत त्याच्यावर 1 लाख किंवा 2 लाख रुपयाच्या वर लागत नाही, त्याला थोडं
त्या जुन्या बंधाऱ्याला पुन्हा दगड टाकले, त्याच्यावर माती टाकली, चांगला मुरुम टाकला आणि त्याला जाळी लावली आणि चारही साईडनं व्यवस्थित त्याचं मॅपिंग केलं, तर अमरावतीनी मेळघाटमध्ये, धारणीमध्ये 1.5 लाख 2 लाख रुपयामध्ये सर्व मृत बंधारे जिवंत करण्याचं काम त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सीओनी केलं. सीओ साहेब, यावर्षी जलसंधारण आपल्या जिल्ह्यातल्या नरखेड काटोल तालुक्यातलं जे रिचार्ज शाफ्ट आहे किंवा त्या ठिकाणी पुनर्भरणाची व्यवस्था आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी टास्क दिलाय की यावर्षी काटोल नरखेडमध्ये किमान 200 फुटांनी पाणी वर आलं पाहिजे. याकरता आपल्याला काम करायचं. सावनेरपर्यंत येऊन पोहोचला. आता पुढचा जिल्हा 800 फूट खाली गेला तर काय कराल? आपण जर आज ज्या पदावर आपण आहोत या पदानी जर पुढच्या 15 वर्षाच्या जनतेचा विचार नाही केला, पुढच्या 15 वर्षांनी माझ्या गावाचं काय होणार आहे, माझ्या विभागाचं काय होणार आहे, माझ्या जिल्ह्याचं काय होणार आहे? जर आज 800 फूट पाणी काटोल नरखेडमध्ये खाली गेलाय, उद्या 1200 फूट गेलं तर काय होईल? कसे माणसं जगतील, कसे जनावर जगतील? जेवढा उपसा करतोय तेवढा जमिनीत पाणी पुनर्भरण होत आहे का याची काळजी जर आपण आज नाही केली या कार्यशाळेमध्ये तर कधीच कोणताही, याच्यापेक्षा आता कोण नवीन पालकमंत्री येणार आहे, कोण अर्थमंत्री येणार आहे? राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारसारखं सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे, नितीन गडकरी जे आहे, मी आहे, आशिष जयस्वाल जे आहे, तुम्ही आहे. तुम्ही एवढे सारे आजचा दिवस उद्या येईल का मला माहित नाही. प्रत्येकाची काम करण्याची परिस्थिती वेगवेगळी पद्धती आहे. पण माझी विनंती आपल्याला, आज आपल्याला टास्क आहे या जिल्ह्याचं वॉटर लेवल ही खऱ्या अर्थाने वर आणण्याकरता काम करायचं आहे. जर जिल्ह्याचं रोज उपसा करत राहू तर जिल्हा हा खड्ड्यात जाईल आणि मग उद्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होईल आणि 15 वर्षांनी येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला पुनर्भरणावर काम करायचं आहे. आणि म्हणून त्याचेही पॅरामीटर या समृद्धी अभियानामध्ये, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सीओ साहेब आपण केलं पाहिजे. याकरता या ठिकाणी काम करायचं आहे. मला या गोष्टीचं अभिनंदन करायचं आहे. एक डॅशबोर्डची चांगली व्यवस्था सीओ साहेब तुम्ही केली आहे. मी ती पूर्ण राज्याला सांगितली परवा. आशिषजी, हे जे डॅशबोर्ड तयार केलं आहे महामुनीजींनी, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने चांगलं मॉनिटरिंग आपल्या जिल्ह्याचं सुरू झालं आहे. कुठले कुठले विकास काम चालू आहे, कुठे कुठे आपले अधिकारी पोहोचलेले आहेत, कुठं त्या ठिकाणी फील्ड व्हिजिट होतात आहे, ग्रामपंचायतमध्ये काय परिस्थिती आहे, याचं संपूर्ण डॅशबोर्डवर आता त्या ठिकाणी माननीय सीओनी आणलेलं आहे. पण माननीय सीओ साहेबांना माझी विनंती आहे, या कार्यशाळेमध्ये आपण फेस ॲपचाही निर्णय केला पाहिजे. आपला ग्रामविकास अधिकारी आपल्या ग्रामपंचायतमध्ये गेल्यावर त्यांनी जाताबरोबर आपला चेहरा फेस ॲपला दाखवून आपण त्या ठिकाणी पोहोचला त्या ग्रामपंचायतमध्ये. म्हणजे हजेरी ही आता फेस ॲपवर टाकल्याशिवाय पगार निघणार नाही अशी व्यवस्था करा. सर्व शिक्षक, सर्व कृषी सहाय्यक, सर्व तुमच्याकडला ग्रामविकास नागपूर जिल्हा परिषदेचा जेवढा तुमचा अधिनिस्थ अधिकार आहे, सर्वाला फेस ॲप म्हणजे काय? काही नवीन आहे का? त्याला जिओ फेन्सिंग आणि जिओ टॅगिंग आहे. तुमचाच मोबाईल आहे, दुसरा मोबाईल घ्यायची गरज नाही. फेस ॲप सारखं, फेसबुक सारखं फेस ॲप आहे. फेस ॲप टाकलं, असा डोळे मिचकवले की त्याच्यामध्ये तुमची हजेरी लागतं. म्हणजे हजेरी कुठं लागतं? घरी बसून लागत नाही. 10:30 वाजता बरोबर 10:30 ते 11 या काळामध्ये आपला अधिकारी, आपला कर्मचारी फील्डवर आहे. त्याच एरियात, ज्या एरियात त्याची नोकरी आहे त्या एरियाच्या 50 मीटर एरियात जाऊनच तो आपला फेस ॲपवर नोंदणी करू शकतो. ज्या दिवशी नोंदणी झाली तो हजर आहे, ज्या दिवशी नोंदणी झाली नाही गैरहजर आहे. काय म्हणतात? एकीकडे आपण मुख्यमंत्री पंचायत राज अभियान सुरू करतो आहे, दुसरीकडे जर आपण फेस ॲपवर आपल्या कर्मचाऱ्यांना आणणार नाही, आणि तुम्ही युनियनला घाबरू नका महामुनी साहेब, हे राज्य घाबरणार नाही आहे कोणाला. नाही तर युनियन म्हणते म्हणून मी हे करणार नाही, युनियन म्हणते म्हणून हे करणार नाही. आपण काही त्यांचा वेगळं काही सांगत नाही ना. तुम्ही नोकरीवर जाता ते फक्त फेस ॲपवर दाखवा. शाळेचे शिक्षक पोहोचले ना 10:30 वाजता, त्या शाळेला जिओ फेन्सिंग केला. फेस ॲपवर काय? त्या शाळेच्या 50 मीटर एरियामध्ये जाऊनच तुम्हाला तुमचं फेस ॲप चालू होतं. जसं मी पालकमंत्री आहे, मी जर फेस ॲप डाउनलोड केलं तर नागपूरमध्ये मी असताना मी फेस ॲपवर आहे तेव्हा सुरू होतं फेस ॲप.
म्हणजे काहीच करायचं नाही कर्मचाऱ्यांना. ज्या ठिकाणी तुम्हाला नोकरी दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही हजर आहे की नाही याचा तुम्हाला तुमचं आयडेंटिफाय करायचं आहे. आणि ते ऑटोमॅटिक जिल्हा परिषदच्या डॅशबोर्डवर जाईल. एवढे शिक्षक शाळेत पोहोचलेले आहे, एवढे ग्रामसेवक गावात पोहोचलेले आहे, एवढा कृषी सहाय्यक साईडवर गेलेला आहे, हे सीओच्या डॅशबोर्डवर दिसेल. म्हणजे खरं पंचायत राज अभियान सुरू होऊन जाईल. हे तुम्हाला मान्य आहे का नाही मान्य आहे? हातवरून करून सांगा बरं कोणाला मान्य आहे? फे साहेब, सीओ साहेब मान्यता मिळाली आहे. तुम्ही म्हणाल की आज या पालकमंडळ कशाला बोललो आजच्या मीटिंगमध्ये? काही नाही करायचं, पारदर्शी प्रशासन करायचं आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने काय निर्णय घेतला आहे? गतिमान सरकार, पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकार. काय फरक पडतो ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला गावात जाऊन फेसॲप तयार करायला? म्हणजे कळेल ना काय फरक पडतो. शिक्षकांना तुमच्या शाळेत आता फेसॲपवर काय येत नाही? कृषी सहाय्यक जर शेतामध्ये आहे तर कृषी सहाय्यक जर आपल्या विभागात आहे तर फेसॲपवर का नाही? तलाठी जर आपल्या भागात आहे तर तलाठी फेसॲपवर का नाही आहे? त्यामुळं आपल्याला हे काही कुणावर मी एवढ्याकडे सांगतोय की आपल्याला जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जर म्हणून काम केलं तरच खऱ्या अर्थाने आपलं समृद्ध मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे पूर्ण होईल. खरं तर माननीय आशिष जयस्वालजींनी फार मांडला त्यामुळे मी काही मांडत नाही. पण एक गोष्ट खरी आहे की महसूल खात्याने सुद्धा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळामध्ये राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर. राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर. महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर. राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता याच्या दोघांचाही एकीकडे जन्मदिवस आहे दुसरीकडे जयंती आहे. या मदत आपण काय करतोय तर आपण ठरवलं आहे माननीय आशिषजीची या राज्याच्या अनेक दिवसाची मागणी होती. म्हणजे या राज्याच्या सर्वसामान्य जनतेची मागणी होती की आमचा गावाचा पांधन रस्ता हा मोटरेबल करून द्या, आमच्या शेतकऱ्याच्या शेतातला जाण्याचा रस्ता पक्का करून द्या. आम्ही प्रयत्न केला मागच्या 5 वर्षात. आशिष जयस्वालजींनी प्रयत्न केला, मी प्रयत्न केला, आशिष देशमुखजी आपण सर्वांनी प्रयत्न केला, पण अजूनही यशस्वी झालो नाहीये. पण हे पुढचे 5 वर्ष आता आम्हाला जे काम करायचं आहे ते पांधन रस्त्यावर करायचं आहे. शेतकऱ्याचा या 5 वर्षामध्ये एकही रस्ता असा नको जो मोटरेबल नाहीये. शेतकऱ्याच्या पुराची गाडी मोटरसायकल शेतात गेली पाहिजे. या राज्याचा समृद्धीचा खरा त्या ठिकाणी मार्ग काय आहे की शेतकऱ्याच्या शेतात पाणी असलं पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात वीज असली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतात जाण्याचा रस्ता पक्का असला पाहिजे. या 3 गोष्टी दिल्या तर शेतकऱ्याचा पोरगा कधी चपराशाची नोकरी मागायला जाणार नाही. तो आपल्या शेतामध्ये आपल्या शेताची प्रोडक्टिव्हिटी वाढवेल, 2 पिकं घेईल. आणि म्हणून 17 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत या राज्यातल्या सर्व पांधन रस्त्याचं राज्यातली मोजणी करणे, पांधन रस्ते मोकळे करणे, पांधन रस्त्याची मोजणी करून दुतर्फा झाडं लावणे. दुतर्फा झाडं लावले तर बाउंड्री फिक्स होईल. झाड तोडता येत नाही, पोलीस केस होते, कारण गोटा लावला, गोटा तोडून फेकला तर काही होणार नाही. पण झाडं लावले तर झाड तोडलं तर पोलीस केस होतं, फॉरेस्टवाले केस करतात. त्यामुळं झाडाची लागवड करून बाउंड्री फिक्स करणे आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री ग्रामसडक सारखं, प्रधानमंत्री ग्रामसडक सारखे वेगळं बजेट देऊन या सर्व पांधन रस्त्याचं मजबूतीकरणाची योजना तयार करणे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला राज्याचा अध्यक्ष नेमला आता पालकमंत्री या पांधन योजनेचा. या काळामध्ये आता GR काढलाय. या GR जर तुम्ही वाचला प्रत्येक ग्रामपंचायतला पाठवणार आहे. या GR मध्ये जसं स्टेट हायवे क्रमांक आहे, गावातल्या रस्त्याला व्हिलेज रोड नंबर आहे, या गावातून त्या गावात जाणारा इतर जिल्हा मार्ग आहे त्याला नंबर आहे, MDR ला नंबर आहे. आता महाराष्ट्र सरकार इंग्रजाच्या काळानंतर पहिल्यांदा जात आहे की जेवढे रस्ते पांधन रस्ते आहेत, जेवढे शिव पांधन रस्ते आहे, या सर्व रस्त्याला आता नंबरिंग करताय, क्रमांक देत आहोत आणि क्रमांक देऊन त्या रस्त्याचं मजबूतीकरण करतोय. या राज्याचं कधी मॅपिंगच झालं नाही पांधन रस्त्याचं. सिंगल डॉटेड, डबल डॉटेड एवढंच दाखवलं आहे भूमी अभिलेखमध्ये. आता अमरावतीने चांगला प्रयोग केला सीओ साहेब
अमरावतीने तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मोठा मोठा नकाशा लावून दिला की या ग्रामपंचायतमध्ये कुठून रस्ता कुठं जातो, कुठून रस्ता कुठं जातो, शिवपांधन कोणती, डबल डॉटेड कोणता, सिंगल डॉटेड कोणता, तो किती लांबीचा, किती रुंदीचा, सारं मॅपिंग करून प्रत्येक ग्रामपंचायतीला, प्रत्येक गावाला त्यांचा बोर्ड बनवून दिला तिथला भूमी अभिलेख आणि महसूल अधिकाऱ्यांनी. तसं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. 17 ते 22 पर्यंत पांधन रस्त्याची योजना सर्व तहसीलदार, सर्व तलाठी, सर्व ग्रामपंचायतीला आम्ही विनंती करणार आहे या 5 दिवसामध्ये आपल्या गावाचं संपूर्ण मॅपिंग करणे, संपूर्ण पांधन रस्त्याचे मॅपिंग करणे. त्याच्याकरता पूर्ण यंत्रणा ही ग्रामपंचायतला आम्ही देणार आहोत. आणि तिसरं, माननीय आशिष जयस्वालजींनी एक चांगला आणि अमरावती मॉडेलला एक चांगला मॉडेल, दोन्ही मॉडेलला मी एकत्र केले. या जिल्ह्यातल्या किमान 500 महिला बचत गटांना, एका विधानसभेत 100 महिला बचत गट, त्याचे पॅरामीटर केले आम्ही, आमच्या DRDA गौरकरनी केले आहेत. अमरावतीने काल आम्ही 500 बचत गटांना अशी जी आपल्या जी संकल्पना आहे की रोजगार निर्माण करण्याची, मत्स्य व्यवसायामध्ये रोजगार निर्माण करणे, पशुसंवर्धनमध्ये रोजगार निर्माण करणे, कृषीमध्ये रोजगार निर्माण करणे, महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणे. शेवटी डीपीसी म्हणजे काय आहे? डीपीसी म्हणजे रस्तावीज पाणी केलंच पाहिजे. पण डीपीसी म्हणजे काय? तर डीपीसी म्हणजे रोजगार निर्मितीवर जिल्ह्याला नेलं पाहिजे, ही डीपीसीची मुख्य भूमिका आहे. आणि डीपीसी याच्याकरताच तयार झाले, रोजगार निर्मिती करता. डीपीसीचे पॅरामीटरच बदलले आहे. आता जो येईल तसा डीपीसी चालवतो. माइनिंग फाउंडेशनचे केंद्र सरकारने पॅरामीटर दिले आहे, त्याच पॅरामीटरवर पैसे खर्च करता येतं. तुम्हाला असे पैसे खर्च करता येत नाही. आता जे गावाला खऱ्या अर्थाने समृद्ध बनण्याकरता जे तुम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना सुरू केली आहे, या पॅरामीटर करताच मायनिंग फाउंडेशन आहे, याच पॅरामीटर करता डीपीसी आहे, याच पॅरामीटर करता रोजगार निर्मिती करता डीपीसी आहे. आणि आशिष जयस्वालजी आपण जो निर्णय घेतला आता की 100 महिला बचत गटांना प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये रिव्हॉल्विंग फंड द्यायचा. 1 लाख रुपये रिव्हॉल्विंग फंड, ते कर्ज नाही आहे, त्यांना रोजगार निर्मिती करण्याकरता 1 लाख रुपये द्यायचे. आणि त्या रोजगार निर्मितीतून त्यांनी 1 लाख रुपयाचा रिव्हॉल्विंग फंड चालवायचा. माझी विनंती आपल्या सर्व सरपंचांना आहे की आम्ही जे पॅरामीटर तयार केला, कसा बचत गट असला पाहिजे, त्या बचत गटांना कसं असलं पाहिजे, त्याचे पॅरामीटर काय असतील ते आम्ही तयार केले. त्या पॅरामीटरवर प्रत्येक विधानसभेतनं 100 महिला बचत गट आणि 5 वर्षामध्ये, पुढच्या 5 वर्षात 500 महिला बचत गटांना आम्ही रोजगार देणार आहे एका विधानसभेत, आणि त्यांना 1 लाख रुपये देणार आहे. त्याची योजना आम्ही तयार केली आहे. यावर्षी 100 महिला बचत गट, आत्ता आम्ही त्या ठिकाणी 15 दिवसामध्ये मान्य आशिष जी आपण या ठिकाणी योजना तयार केली त्याला पूर्ण करणार आहोत. मी दुसरं अभिनंदन करतो आशिष जयस्वालजी आपलं, तुम्ही जी सॅनिटरी नॅपकिनची योजना खऱ्या अर्थाने रामटेक विधानसभेत केली आहे. आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण घरापर्यंत सॅनिटरी नॅपकिनना त्या ठिकाणी पोहोचवण्यापर्यंतचं काम या ठिकाणी या नागपूर जिल्ह्यात उभं करायचं आहे. शेवटी हा प्रश्न आरोग्याचा आहे. आम्ही आता त्याचा चांगली योजना तयार केली आमच्या सीओ साहेबांनी, आमच्या आशिष जयस्वालच्या मार्गदर्शनाखाली. आणि प्रत्येक विधानसभेमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या एक बचत गटाचा मोठा त्या ठिकाणी प्रोजेक्ट देऊन त्या विधानसभेमध्ये प्रत्येक घरापर्यंत योजना तयार करून, जसं चांगलं त्या ठिकाणी मॉडेल तयार झालं आहे ते मॉडेल आम्ही नागपूर जिल्ह्यात करतो आहे, ज्यातनं आमच्या महिलाच्या आरोग्याकरता आपण लक्ष देणार आहे, याची योजना आपण तयार करतो आहे. खऱ्या अर्थाने आपण हे सर्व करतो आहे, पण हे करत असताना जोपर्यंत तुमची साथ मिळणार नाही, पालकमंत्री म्हणून मी किती ठरवलं, महामंत्र्यांनी किती काम केलं, आशिष जयस्वालजींनी किती फंड्स आणले, आशिष देशमुखांनी किती लक्ष टाकलं, पण जोपर्यंत पंचायत राज व्यवस्थेने याच्यामध्ये लक्ष टाकलं नाही तोपर्यंत आम्ही हे करू शकणार नाही. आजच्या या कार्यक्रमाला येण्याचं उद्दिष्ट जे आहे माझं आणि आशिष जयस्वाल आणि व्यासपीठाचं, की जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे, या अभियानामध्ये जे 6 पॅरामीटर मी सांगितलेले आहे आणि अभियानाचे बाकी पॅरामीटर जे माननीय आमचे जयकुमार गोरे हे मंत्री आहे ग्रामविकासचे, त्यांनी या ठिकाणी संकल्पनेने तयार केले. माननीय मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन झालं, मंत्रिमंडळासमोर या योजनेचं प्रेझेंटेशन झालं आहे. माझी हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्राचा पहिला क्रमांक कुणाचा लागावा या योजनेमधला, तर आमच्या नागपूर जिल्ह्याच्या ग्रामपंचायतचा पहिला क्रमांक महाराष्ट्र झाला पाहिजे. याकरता आपल्याला काम करायचं आहे. आणि आजपासून या कार्यशाळेतून गेल्यानंतर
प्रत्येक ग्रामपंचायतने आजपासून कॉम्पिटिशन सुरू करा. मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने महामुनीचं मार्गदर्शन आहे आणि या ठिकाणी आशिष जयस्वालजी, आम्ही सर्व लोक आपल्यासोबत आहोत. गडकरी साहेब आहे, देवेंद्रजी आहे, मी आहे, आशिष जयस्वालजी आहे, आपले सर्व आमदार आहे. जिल्हा परिषदची संपूर्ण व्यवस्था उभी केलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 1200 कोटी डीपीसीतनं आपल्याजवळ आहे. मायनिंग फाउंडेशनचे पैसे आहे. मी तुम्हाला जी ग्रामपंचायत, ज्या ग्रामपंचायती याच्यामध्ये शिवसाहेब यावर्षी काय म्हटलंय, किती एक ग्रामपंचायत मागितली आहे का या योजनेमध्ये, किती मागितले आहे? 3 की सगळ्यांसोबत आहे. पण राज्यस्तरापर्यंत किती जाणार आहेत? 3 प्राईज आहे राज्यस्तरावर. आणि इक्वल पॅरामीटर जर मेंटेन केले थोडे कमी जास्त, तर आपण असा विचार करू आशिषजी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये जरी क्रमांक लागला नाही पण त्या पॅरामीटरपर्यंत पोहोचले, पण क्रमांक थोडेशाने गेला, अर्ध्या मार्काने गेला, 1 मार्काने गेला, 5 मार्काने गेला. तर 5 मार्कापर्यंत ज्या ग्रामपंचायतचं पॅरामीटर कमी राहिलं पोहोचण्याकरता, म्हणजे शर्यत सुरू झाली आहे आणि शर्यतीमध्ये समजा 1 नंबरचा आला त्याला प्रशासन बक्षीस देईल, शासन बक्षीस देईल. 2 नंबरला त्याला बक्षीस देईल, 3 नंबरला बक्षीस देईल. पण मी ठरवलंय आणि आम्ही ठरवतोय सर्व, आम्ही ठरवू आपण आज, की पहिल्या 25 ग्रामपंचायती ज्या नागपूर जिल्ह्यातल्या कॉम्पिटिशनमध्ये राहतील त्या ग्रामपंचायतीला मायनिंग फाउंडेशन आणि डीपीसी मधून 25 लाख रुपये एक्स्ट्रा पैसे आपण देऊ. जो तुमचा अधिकार आहे त्याच्या 25 लाख रुपये एक्स्ट्रा. पहिल्या 25 महामुनीजी, पहिल्या 25 तुम्ही आम्हाला सांगा आणि 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला त्याचा सन्मान तर करूच त्या 25 ग्रामपंचायतचा, पण सन्मानासोबत 25 लाख रुपये त्यांना त्यांच्या गावाच्या विकासाचं जे मॉडेल त्यांनी तयार केलं आहे त्या मॉडेलला पुढे नेण्याकरता आपण त्यांना देऊ. एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो. या ठिकाणी मी पुन्हा एकदा महामुनीजी, आपण जे काही कार्य करतायत, आमच्या ग्रामपंचायती काम करतायत, तुम्ही या ठिकाणी एवढंच सांगतो की आम्ही सर्व गावाची पार्टीबाजी, पक्षाचे मतभेद हे दूर सारून आम्ही सर्वांनी ठरवलं आहे नागपूर जिल्हा हा महाराष्ट्राचा क्रमांक 1चा जिल्हा झाला पाहिजे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला, पण तुम्ही आम्ही मिळून सर्व मिळून विकसित नागपूरचा संकल्प करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.